नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड करोजनचा आपण आता सेकंड पार्ट बघणार आहोत. या पार्टमध्ये आता आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲटमॉस्फेरिक करोजन. ॲटमॉस्फेरिक करोजनच्या मेकॅनिझममध्ये मेटल लूज इलेक्ट्रॉन दॅट इज ऑक्सिडेशन टेक प्लेस अँड ऑक्सिजन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन दॅट इज रिडक्शन टेक प्लेस टू फॉर्म मेटल ऑक्साईड फिल्म. आणि मेटल ऑक्साईड फिल्म तयार झाली की ॲटमॉस्फेरिक करोजनची सुरुवात होते. त्याच्यानंतर सेकंड टाईप ऑफ करोजन आता आपण बघणार आहोत, वेट करोजन, विच इज ऑल्सो नोन ॲज इमर्स करोजन और विच इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट केमिकल करोजन. डेफिनेशन बघा त्याची. द करोजन विच इज ब्रॉट अबाउट थ्रू आयोनिक रिॲक्शन्स वेन टू डिसिमिलर मेटल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर in presence of conducting medium, it is known as electrochemical corrosion. Definition येऊ शकते. When two different metals are in contact with each other through ionic reaction, it is known as what? It is known as electrochemical corrosion, immerse corrosion or wet corrosion. Examples जे आहेत ते वेट करोजनचे बघा. रस्टिंग ऑफ फेन्सिंग वायर्स अंडर जॉईंट, corrosion of steel pipe connected to copper plumbing, corrosion of lead antimony solder around the copper wire. इथे lead antimony solder आहे आणि कॉपर असे दोन वेगवेगळे मेटल्स जे आहेत, तीन मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. सेकंड एक्झाम्पलमध्ये दोन मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. तिथे जे करोजन होणार आहे ते इमर्स करोजन होणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं, रस्टिंग ऑफ फेन्सिंग वायर अंडर जॉईंट, विच टाईप ऑफ करोजन? इट इज इमर्स करोजन. या एक्झाम्पलपैकी कुठलंही एक्झाम्पल येऊ शकतं आणि हे कुठल्या टाईपचं करोजन आहे हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ इमर्स करोजन, जसं आपण ॲटमॉस्फेरिक करोजनचं बघितलं होतं तसंच इमर्स करोजनचे दोन टाईप आहे. फॉर्मेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय? व्हेन टू डिसिमिलर मेटल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड मिडियम. दोन वेगवेगळे मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि तिकडे लिक्विड मिडियम असतं किंवा मॉइश्चर जर असेल तर गॅल्व्हॅनिक सेल तयार होतो आणि तिथे करोजन सुरू होतं. फॉर एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ स्टील पाईप कनेक्टेड टू कॉपर प्लंबिंग, आयर्न नेल्स टू जॉईन विथ कॉपर शीट्स, हे जे आहेत इथे गॅल्व्हॅनिक सेल फॉर्मेशन होतं कारण दोन वेगवेगळे मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि लिक्विड मिडियम असतं. त्याच्यानंतर सेकंड टाईप ऑफ इमर्स करोजन इज कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन. आता कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन कसं होतं? वेन सिंगल मेटल इज इन कॉन्टॅक्ट विथ डिफरंट ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. म्हणजे एक सिंगल मेटल असतो तो वेगवेगळ्या ॲटमॉस्फेरिक कंडिशनच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, तर त्याला काय म्हणतात? कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल बघू. डिफरन्स इन पोरोसिटी ऑफ सॉइल कॅन लीड टू ॲन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. अनइवन ऑर रफ सर्फेसेस क्रिएट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. त्याच्यानंतर वॉटर लाईन करोजन, पिटिंग करोजन, हे पुढे येणारे हे पण कशाचे एक्झाम्पल आहेत? कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशनचे. त्याच्यानंतर रस्टिंग ऑफ फेन्सिंग वायर अंडर जॉईंट व्हेन इट इज इन कॉन्टॅक्ट विथ मॉइश्चर देन इट इज ऑल्सो कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन. नाउ नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ वेट करोजन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिझम ऑफ वेट करोजन बाय टू डिफरंट वेज. जसं आपण ॲटमॉस्फेरिक करोजनचं मेकॅनिझम बघितलं तर फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साईड फिल्म, तिथे एकच टाईपचं मेकॅनिझम होतं. इकडे दोन टाईपचे मेकॅनिझम आहे. फर्स्ट इज बाय इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. इथेच तुमचा पहिला प्रश्न तयार झालेला आहे. मेकॅनिझम ऑफ वेट करोजन याचं तुम्हाला डायग्रॅम येऊ शकते. इथे इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस आहे की ॲब्सॉर्प्शन ऑफ हायड्रोजन गॅस आहे, हे तुम्हाला ऑप्शन्स असतात. तर इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस असतो नेहमी, हे लक्षात ठेवायचं. तेव्हाच करोजन होतं. हायड्रोजन गॅस ॲब्सॉर्ब झाल्यानंतर करोजन होत नाही. ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्ब झाल्यानंतर करोजन होतं. ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व झाल्यानंतर करोजन होत नाही. फॉर एक्झाम्पल, स्टील टँक कंटेनिंग ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट. ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट असेल तर तिथे हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे विथ स्मॉल पीस ऑफ कॉपर स्क्रॅप. इथे स्टील आणि कॉपर दोन वेगवेगळे मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक कंडक्टिंग मिडियम पीस ऑफ कॉपर इज ॲक्ट ॲज कॅथोड. हे पण प्रश्न विचारला जातो. इन हायड्रोजन इव्हॉल्युशन टाईप ऑफ मेकॅनिझम ऑफ इमर्स करोजन कॉपर इज ॲक्ट ॲज व्हॉट? इट इज ॲक्ट ॲज कॅथोड. व्हाईल स्टील टँक इज ॲक्ट ॲज ॲनोड. इथे तुमचे दोन प्रश्न तयार झाले. इव्हॉल्युशनचा एक प्रश्न तुमचा तयार झाला.
कुठले दोन मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तो एक प्रश्न तयार झाला, स्टील अँड कॉपर. ॲनोडला काय रिॲक्शन होते बघा, लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, आयनला इकडे ऑक्सिडेशन होतं आहे, त्याच्यानंतर इकडे रिडक्शन होतं आहे, त्याच्यानंतर इकडे इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस होतं. हे इम्पॉर्टंट आहे, इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. त्याच्यामुळे काय झालं आहे, इथे करोजन स्टार्ट झालेलं आहे. इन दिस टाईप ऑफ करोजन, हे खूप इम्पॉर्टंट आहे, इन दिस टाईप ऑफ करोजन कॅथोडिक एरिया इज स्मॉल अँड ॲनोडिक एरिया इज लार्ज. कॅथोड स्मॉल असतात, ॲनोड लार्ज असतात जेव्हा इव्होल्युशन हायड्रोजन गॅसचं होतं. त्याच्यानंतर ही डायग्रॅम येते खूप वेळा. दिस इज ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट. हा स्टीलचा टँक आहे, त्याच्यानंतर इकडे कॉपर स्ट्रॅप टाकलेले विच इज ॲक्ट ॲज अ कॅथोड, स्टील टँक इज ॲक्ट ॲज ॲनोड अँड दिस इज इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. नाव सेकंड टाईप ऑफ मेकॅनिझम इज बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. इकडे पण तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, मेकॅनिझम ऑफ इमर्स करोजन बाय इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन गॅस ऑर ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. तर त्याचं उत्तर असणार आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. दिस इज कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ आयर्न इन न्यूट्रल ॲक्वियस सोल्युशन इन प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर इज रेस्टिंग ऑन आयर्न ऑर स्टील सरफेस. की एक स्टीलची प्लेट आहे आणि तिथे रस्टिंग जे सुरू होतं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ड्रॉप, दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन. मेटल सरफेसच्या तिथे ऑक्सिडेशन होणार, वॉटर ड्रॉप जिथे असेल तिकडे रिडक्शन होणार आणि त्याच्यापासून फेरस ऑक्साईड तयार होणार जिथे तुमचं रस्टिंग सुरू झालेलं आहे. आणि येलो रस्ट जे आहे याचा केमिकल कॉम्पोजिशन खूप वेळा विचारतं की फायनल जे प्रॉडक्ट तयार झालेलं आहे दॅट इज नोन ॲज फेरिक ऑक्साईड. इकडे बघा, फेरिक ऑक्साईड विच इज नोन ॲज येलो रस्ट. व्हॉट इज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ येलो रस्ट? दॅट इज Fe2O3 or what is chemical composition of ferric oxide? It is Fe2O3 त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, इन दिस टाईप ऑफ करोजन कॅथोड आर लार्ज अँड ॲनोड आर स्मॉल. अपोजिट आहे, हायड्रोजन इव्होल्युशनच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे की तिकडे कॅथोड जे होते ते स्मॉल होतं आणि ॲनोड लार्ज होता. इकडे कॅथोड इज लार्ज अँड ॲनोड इज स्मॉल. दिस इज द ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन टाईप ऑफ मेकॅनिझम. ही स्टीलची प्लेट आहे, इथे ऑक्साईड फिल्म तयार झालेली, ऑक्साईड फिल्म इज ॲक्ट ॲज कॅथोड. त्याच्यानंतर जिथे क्रॅक गेला आहे त्या फिल्मला दॅट ब्रोकन पार्ट इज ॲक्ट ॲज ॲनोड. आणि हा ब्रोकन पार्ट जेव्हा वॉटर ड्रॉपच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा तिथे रस्ट तयार होतं. रस्ट म्हणजे येलो रस्ट म्हणजे Fe2O3 फेरिक ऑक्साईड तयार होतं आणि इथून त्याचं करोजन स्टार्ट होतं. इथे ॲनोडिक एरिया स्मॉल आहे आणि कॅथोडिक एरिया लार्ज आहे, हे डायग्रॅममध्ये दिसतं. ही डायग्रॅम पण येऊ शकते एक्झामला की विच टाईप ऑफ मेकॅनिझम इट इज ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस इमर्स करोजन टाईप ऑफ मेकॅनिझम. पुढच्या करोजनचे टाईप्स जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.